शिवसेनेत जेव्हा जेव्हा मोठी राजकीय उलथापालथ होते तेव्हा चर्चेत फक्त पक्ष सोडून जाणारे नेतेच नसतात, तर पक्षात उरलेल्या काही चेहऱ्यांचीही तितकीच चर्चा होते। गेल्या काही वर्षात ठाकरे गटाला बसलेल्या प्रत्येक मोठ्या धक्क्यानंतर असाच एक चेहरा वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे। कधी त्यांना उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू शिलेदार म्हटलं गेलं, तर कधी पक्षातील नाराजीचं प्रतीक, कधी त्यांना पक्षासाठी आक्रमकपणे लढा दिल्याचं सांगितलं गेलं, तर कधी त्यांच्या भूमिकेमुळे संवादाचे दरवाजे बंद झाल्याचा आरोप झाला। त्यामुळे प्रत्येक मोठ्या बंडानंतर आरोपाची सुई पुन्हा पुन्हा संजय राऊत यांच्याकडेच का वळते। एकनाथ शिंदेच्या बंडाच्या वेळीही राऊतांवर आरोप झाले, आता खासदारांच्या नाराजीनंतरही त्यांचंच नाव चर्चेत आहे। संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे सर्वात निष्ठावंत शिलेदार आहेत की त्यांच्या आक्रमक राजकारणाची किंमत शिवसेनेला मोजावी लागते। बंडखोर नेत्यांमध्ये राऊतांविषयी एवढी नाराजी का आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊतांची भूमिका खरंच पक्षासाठी मारक ठरली आहे का, की त्यांच्यावरचे आरोप हे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भाग आहेत। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडाली। दिल्लीत झालेल्या बैठकीला ठाकरे गटाचे 9 पैकी फक्त 3 खासदार उपस्थित राहिले, तर 6 खासदार गैरहजर राहिल्याने त्यांची स्वतंत्र भूमिका आता जवळपास समोर आली। या घडामोडीनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक नाव ट्रेंड होऊ लागले, ते म्हणजे संजय राऊत। विशेष म्हणजे या 6 खासदारांच्या नाराजींच्या चर्चेत त्यांचं नाव थेट कुठेही नाहीये, तरी सोशल मीडियावर मिशन कंप्लीट, डॅमेज डन, संजय राऊत पुन्हा यशस्वी अशा पोस्ट आणि मीम्स व्हायरल होऊ लागलेत। विरोधकांनी पुन्हा एकदा आरोपांची सुई त्यांच्याकडे वळवली। त्यामुळे प्रश्न निर्माण झालाय की शिवसेनेत जेव्हा जेव्हा मोठं बंड होतं किंवा पक्षाला धक्का बसतो, तेव्हा संजय राऊत चर्चेच्या केंद्रस्थानी का येतात। याचं उत्तर शोधायचं असेल तर थोडं मागं जावं लागेल। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा पक्ष सोडून गेलेल्या अनेक आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याऐवजी पक्षातील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती। त्या नेत्यांमध्ये सर्वाधिक उल्लेख संजय राऊतांचा झाला। बंडखोर नेत्यांचं म्हणणं होतं की पक्षात संवाद कमी झाला आहे, नेतृत्वापर्यंत पोहोचणं अवघड झालं आहे आणि काही मोजक्या लोकांचा प्रभाव वाढला आहे। या आरोपांमध्ये वारंवार राऊतांचं नाव घेतलं गेलं। खरं तर संजय राऊत हे संघटनात्मक पदावर नसले तरी गेल्या काही वर्षात ते ठाकरे गटाचा सर्वात प्रभावी आणि सर्वात दृश्यमान चेहरा बनलेत। पक्षाची भूमिका मांडायची असेल, विरोधकांना उत्तर द्यायचं असेल किंवा माध्यमांसमोर पक्षाची बाजू ठेवायची असेल, तर राऊतच पुढे असायचे। त्यामुळे हळूहळू अशी प्रतिमा तयार झाली की उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षात सर्वाधिक प्रभाव असलेला नेता म्हणजे संजय राऊत, आणि इथूनच टीकेची सुरुवात झाली। राऊतावर होणारा सर्वात मोठा आरोप म्हणजे त्यांची आक्रमक शैली। विरोधक असोत किंवा पक्ष सोडून गेलेले नेते, राऊतांनी अनेकदा अत्यंत कठोर शब्दात टीका केली। समर्थकांच्या मते हीच त्यांची ताकद आहे, पण टीकाकारांचं म्हणणं आहे की राजकारणात प्रत्येक लढाई तलवारीने जिंकता येत नाही, काही लढाया संवादानेही जिंकाव्या लागतात। शिंदेच्या बंडाच्या काळात अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा आधीपासूनच होत्या। त्या काळात नाराज नेत्यांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर सार्वजनिक टीका झाली, असा आरोप बंडखोरांनी केला। त्यामुळे मतभेद मिटण्याऐवजी अधिक वाढले। काही राजकीय विश्लेषकांच्या मते मतभेदाचे रूपांतर प्रतिष्ठेच्या लढाईत होण्यातही संजय राऊतांचाच पवित्रा कारणीभूत ठरला। आणखी एक आरोप कायम केला जातो, तो म्हणजे राऊतांमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद मागे पडली आणि माध्यमांमधील राजकारण पुढे आलं। रोज पत्रकार परिषद, रोज प्रतिक्रिया आणि रोज आरोप प्रत्यारोप, यामुळे पक्ष सतत चर्चेत राहिला, पण त्याच वेळी तळागाळातील नाराजी वेळेवर ओळखली गेली नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीच्या काळात तर त्यांच्यावर वेगळ्याच प्रकारचे आरोप झाले। विरोधकांचं म्हणणं होतं की राऊत हे शिवसेनेपेक्षा शरद पवारांच्या राजकारणाची अधिक जवळीक ठेवतात। राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या संबंधांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत होते। त्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला, अशी टीका अनेकदा त्यांच्यावर करण्यात आली। अर्थात हा आरोप राऊत आणि ठाकरे गटाने कायम नाकारलाय। आता खासदाराच्या नाराजीनंतरही पुन्हा तेच आरोप समोर येत आहेत। पक्षातील नाराजी वेळेवर का समजली नाही, खासदारांशी संवाद का झाला नाही, नाराजी इतकी वाढेपर्यंत नेतृत्वाला माहिती कशी मिळाली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि या प्रत्येक प्रश्नात पुन्हा एकदा संजय राऊतांचं नाव ओढलं जात आहे। पण ही फक्त एक बाजू आहे। दुसरी बाजू अशी आहे की आज ज्याच्यावर टीका केली जाते ते संजय राऊत शिंदे बंडानंतर ठाकरे गटासाठी सर्वात मोठा आधार बनले होते। एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 40 आमदार आणि नंतर अनेक खासदार गेले। पक्षाचं नाव, चिन्ह आणि सत्ता, तिन्ही गोष्टी हातातून गेल्या। अनेकांना वाटत होतं की आता ठाकरे गटाचं राजकारण संपेल, पण अशा परिस्थितीतही रोज माध्यमांसमोर उभं राहून ठाकरे गटाची बाजू मांडणारा चेहरा कोण होता, तर फक्त संजय राऊत। जेव्हा अनेक नेते शांत होते तेव्हा राऊत आक्रमकपणे मैदानात उतरले। त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवण्याचा प्रयत्न केला।
भाजप, शिंदे गट आणि विरोधकांवर सातत्याने हल्ले चढवले. उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका होत असताना त्यांचं राजकीय संरक्षण करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली. ठाकरे समर्थकांचं म्हणणं आहे की जर त्या काळात संजय राऊत नसते तर शिंदे बंडानंतर निर्माण झालेली राजकीय नैराश्य आणखी वाढली असती. पक्षाच्या कार्यकर्त्यांना लढण्याची भाषा आणि आत्मविश्वास देण्याचं काम राऊतांनी केलं. म्हणूनच आज संजय राऊत यांच्याबद्दल दोन टोकाची मतं दिसत आहेत. एक गट त्यांना ठाकरे गटाच्या अडचणीचं कारण मानतो, त्यांच्या आक्रमक भाषामुळे संवाद तुटला, नाराजी वाढली आणि बंडखोरांना परतीचा मार्ग बंद झाला असा या गटांचं मत आहे. तर दुसरा गट त्यांना उद्धव ठाकरे यांचे सर्वात निष्ठावंत शिलेदार मानतो. पक्षावर संकट आलं तेव्हा अनेक जण गेले, पण राऊत ठामपणे उभे राहिले. त्यांनी पक्षाची बाजू वाढवली, कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवलं आणि ठाकरे गटाला राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवलं असं समर्थकांचं म्हणणं आहे. यामुळे आज जेव्हा 6 खासदारांच्या बंडाची चर्चा सुरू आहे तेव्हा चर्चा फक्त त्या 6 खासदारांची राहत नाही, ती पुन्हा संजय राऊतांपर्यंत येऊन पोहोचते. मात्र एक गोष्ट तितकीच खरी आहे की संजय राऊतांवर होणारे सर्व आरोप केवळ विरोधकांच्या राजकारणाचा भाग आहेत असंही म्हणता येणार नाही. कारण शिंदे बंडाच्या वेळी अनेक आमदारांनी, त्यानंतर काही माजी नेत्यांनी आणि आता खासदारांच्या नाराजीच्या चर्चांमध्ये पक्षातील संवाद, निर्णय प्रक्रिया आणि नेतृत्वाभोवतीच्या काही व्यक्तीच्या प्रभावाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चर्चेत संजय राऊतांचं नाव वारंवार पुढे आलं आहे. याचा अर्थ शिवसेनेतील प्रत्येक फूट किंवा प्रत्येक नाराजीसाठी संजय राऊत जबाबदार आहेत असा होत नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या नेत्यांकडून एकाच व्यक्तीबद्दल नाराजी व्यक्त होत असेल तर त्या आरोपांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाही. दुसरीकडे राऊतांच्या बाजूने उभा राहणारा व्यक्तिवादही तितकाच मजबूत आहे. कारण शिंदे बंडानंतर जेव्हा पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला, सत्ता गेली, पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं, अनेक मोठे नेते सोडून गेले, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभं राहणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये संजय राऊत अग्रस्थानी होते. पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणं, कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवणं आणि ठाकरे गटाला राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवणं हे काम त्यांनी सातत्याने केलं. आज ही परिस्थिती अशी आहे की संजय राऊत हे ठाकरे गटासाठी एकाच वेळी ताकद आणि वाद दोन्ही बनले आहेत. समर्थकांना ते संकटात पक्षासाठी लढणारे शिलेदार वाटतात, तर टीकाकारांना ते पक्षासाठी नाराजीचं मुख्य प्रमुख कारण वाटतात. कदाचित म्हणूनच ठाकरे गटाला जेव्हा जेव्हा राजकीय धक्का बसतो तेव्हा चर्चा फक्त बंडखोरांवर होत नाही तर संजय राऊतावरही होते. कारण आता ते केवळ एक खासदार किंवा प्रवक्ते राहिलेले नाहीये, तर ठाकरे गटाच्या राजकारणाचं एक प्रतीक बनले आहेत. आणि म्हणूनच खरा प्रश्न हा नाही आहे की संजय राऊत योग्य की अयोग्य, प्रश्न हा आहे की त्यांच्या आक्रमक राजकारणाने पक्षाला बळ दिलं की त्याच आक्रमकतेमुळे पक्षातील काही नेते दूर गेले. या दोन्ही दाव्यांमध्ये काही प्रमाणात तथ्य असल्याचं मान्य करावं लागेल. त्यामुळे अंतिम निर्णय मतदार, कार्यकर्ते आणि पुढच्या राजकीय घडामोडीच देणार आहेत. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू शिलेदार आहेत की त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या वादांची राजकीय किंमत ठाकरे गटाला मोजावी लागते. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.